संहितेमध्ये त्याचं वर्णन आहे. 12 संहिता त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये सांगितल्या गेल्या. सूत ऋषी शौनकादी ऋषींना शिवपुराणाची कथा वर्णन करून सांगत असताना सांगतात की त्या ठिकाणी 88,000 शौनकादी ऋषी गंगा मैयाच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी नैमिषारण्याच्या भूमीमध्ये एकत्रित आहेत आणि व्यासपीठावर बसून सूत महर्षी त्यांना ही कथा वर्णन करून सांगतायत. लक्ष देऊ. सजनांनो, जीवनाचे जसे 3 टप्पे आहेत, शिवपुराणाचे तसे 3 टप्पे आहेत. सूत शौनकादी ऋषींचा हा एक टप्पा आहे. मला असं वाटतंय की एक टप्पा म्हणजे व्यासांचा टप्पा आहे आणि दुसरा टप्पा म्हणजे शिव पार्वतीचा टप्पा आहे. शिवपुराणाचे जसे 3 प्रकार पाडले जातात, जीवनाचे सुद्धा त्याच पद्धतीने 3 प्रकार पाडले जातात. शिवपुराणामध्ये 12 संहिता सांगितल्या आहेत. 1,00,000 श्लोकाचं हे शिवपुराण आहे. 24,000 श्लोकामध्ये ते संक्षिप्त करण्यात आलं.